इयत्ता 8वी समाजशास्त्र द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन परीक्षा. विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव ते सर्व माहिती भरून घ्यावी. हा पेपर तुम्हाला 50 मार्कांसाठी आहे. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. 6 मार्कांसाठी आहे. 6 रिकाम्या जागा. 1. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात या देशातून केली. 2. खान अब्दुल गफार खान यांनी टिंबटिंब या संघटनेची स्थापना केली. 3. इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली. 4. भारत व पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना टिंबटिंब यांनी तयार केली. 5. भारतात लहान मोठी अशी 600च्या वर टिंबटिंब होती. 6. 1 मे 1960 रोजी टिंबटिंब राज्याची निर्मिती झाली. ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत 5. 1. सुभाषचंद्र बोस यांना सरकारने बंदिवासात टाकलं. 2. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? 3. पंजाबमध्ये कोणी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले? 4. राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कोणी केली? 5. त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा. 3 नावे लिहायची आहेत. कारणे लिहा. 1. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. 2. आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. 3. चाफेकर बंधूंनी रेडचा वध केला. प्रश्न दुसरा टिपा लिहा. 1. दिवाणी व फौजदारी कायदा. 2 आहे राज्यपाल. थोडक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत 4. 1. संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली? 2. सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण का आहे? प्रश्न तिसरा रिकाम्या जागा भरा. गुण आहेत 3. वाढते पावसा अपूर्णांक. 1. जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते. 2. भारतातील नद्यांना पावसापासून पाणी मिळते. 3 आहे अपूर्णांकात व्यक्त केलेल्या प्रमाणास प्रातिनिधिक अपूर्णांक असेही म्हणतात. ब. टिपा लिहा. गुण आहेत 9. 1 आहे वयोगट रचना आणि दुसरा आहे लघु उद्योग. लघु उद्योग म्हणजे लहान उद्योग. अहवाल लेखन. कारणे लिहा. 1. लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. 2. नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र आवश्यक असते. 3. साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. आणि 4था आणि शेवटचा प्रश्न. भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. इथेच पेपर संपलेला आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलवर तुमच्या 8वीच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत. तुम्ही त्या पाहू शकता. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही प्रश्नपत्रिका मिळेल. थँक्यू.